मित्रांनो आलेला आहे भाऊचा धक्का, ह्याचा प्रोमो आलेला आहे मित्रांनो. आणि भाऊच्या धक्क्याच्या प्रोमोवर खरोखरच काही जणांना एवढा बेकार धक्का भेटलेला आहे, ते ऐकून तुम्ही पण शॉक होचाल. मित्रांनो पहिलं तर भेटलेला आहे तन्वीला धक्का. हे सगळा महाराष्ट्र वाट बघत होता की तन्वीला कधी धक्का भेटणार, कधी धक्का भेटणार. कारण की मित्रांनो हिचं कामच आहे ओरडणं, ओरडणं झालं की भांडणं करणं, भांडणं झालं की रडणं. एवढंच काम आहे. विनाकारण प्रत्येक गोष्टीवर भांडत बसते, विनाकारण. मित्रांनो बिग बॉसच्या घरात बाकीचे सगळे सदस्य आहेत, पण ते कधी एवढे भांडले नाहीत. हो सगळ्यांनी भांडलेले आहेत, पण टायमिंग नुसार, त्या वेळेनुसार भांडलेले आहेत. पण ही तन्वी जी आहे ती मित्रांनो विनाकारण भांडत असते. आणि मित्रांनो आता रुचिताला पण धक्का भेटलेला आहे. रुचिता, मला वाटलं होतं स्टार्टिंगला की रुचिता सगळ्यात जास्त भांडखोर आहे, पण रुचिता भांडखोर नाहीये तेवढी. पण तन्वी जास्तच आहे रुचितापेक्षा. मित्रांनो रुचिताला थोडासा धक्का भेटलेला आहे, पण मला आता असं वाटतं की करणची पण शाळा घ्यायला पाहिजे रितेश भाऊनी. कारण की करणने जे बोललं आहे रुचिताला ते योग्य नाही. मला तर बिलकुलही आवडलं नाही रुचिताला जे बोललं आहे करणने. मित्रांनो तुम्हाला आवडलंय का नाही ते कमेंट करून नक्की सांगा. एखादा व्यक्ती जर त्याच्या करिअरसाठी पाया पडत असेल ना, तर ती कुठलाही अपमान नाही होत. मित्रांनो हा पाया पडली माझ्या, तू भीक मागितली, हे असं बोलून दाखवतोय, हे करणचं 100% चुकीचं आहे आणि 100% चुकीचं राहणार. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला बाय बाय.